नमस्ते मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या होणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे रुक्मिणी रत्न पार्किंगच्या दारामध्ये शकुंतला ढोल ताशा घेऊन येते आणि त्यानंतर लगेचच तिच्या हातामध्ये जो पेड्यांचा बॉक्स असतो शकुंतलाचा तो बॉक्स रुक्मिणीच्या हातामध्ये देते आणि म्हणते, हे घे पेढे आणि तोंड गोड कर. शकुंतला महिपतराव आवटेच्या एकुलता एक पोरगा आयुष्याचं लग्न ठरलं आहे आणि त्याचंच आमंत्रण द्यायला मी तुझ्या दारात आले आहे. काय मग तुझ्या नातीचं ठरलं की नाही लग्न? मी तुला एक सल्ला देऊ का मैत्रीपूर्ण? असं म्हणून रुक्मिणीची चांगलीच शकुंतला जिरवताना आपल्याला पाहायला मिळते. आणि एवढंच नाही तर शकुंतला रुक्मिणीला असंही म्हणते की मी मैत्रीपूर्ण तुला एक सल्ला देते, तुझ्या नातीवर जरा लक्ष दे, नाहीतर कधी फरार होईल तुला कळणार सुद्धा नाही. या बोलण्याने इकडे रुक्मिणीला चांगलाच धक्का बसतो. तर इकडे अन्वीच्या रूममध्ये सिंधू जाते. रूममध्ये सिंधू गेल्यानंतर सिंधू सगळीकडे अन्वीला शोधते. अन्वी तिला कुठेच भेटत नाही. त्यावेळेस अन्वीने एक चिठ्ठी लिहून ठेवलेली असते. ती चिठ्ठी आता सिंधूच्या हाती लागते आणि सिंधू ती चिठ्ठी वाचल्यानंतर सिंधूला फार मोठा धक्का बसतो. आता खरोखर अन्वी फरार झाली आहे का खरोखर शकुंतलाच्या मुलाचं लग्न आता अन्वीबरोबरच ठरून मोठा धमाका झालेला असतो. असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.